सावनेरपासून 6 किमी अंतरावर असलेल्या श्री गणपती देवस्थान मंदिर आदासा परिसरातील श्री विनायक सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन सावनेर तालुका शाखाच्या वतीने दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत अधिकारी निरोपोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सभागृहात संपूर्ण अधिकारी वर्गात हर्षोल्लासाचे वातावरण बघायला मिळाले। यावेळी विविध कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले, तसेच गीत गाऊन उपस्थितांचे मनोरंजन देखील केले। यानंतर संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला। यानंतर नवीन आलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले व सेवानिवृत्त व बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन सेवा कार्याचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती सावनेरचे गट विकास अधिकारी श्री मनोज कुमार हिरुळकर, सहाय्यक गट विकास अधिकारी ज्योती जादगडे, विशेष अतिथी माजी गट विकास अधिकारी पंचायत समिती सावनेर गरुडजी, प्रमुख अतिथी विस्तार अधिकारी श्री संदीप उमाटे, विस्तार अधिकारी श्री उत्तम बलवीर, पंचायत समिती काटोल विस्तार अधिकारी गुंजरकरजी यांनी भूषविले। कार्यक्रमाच्या आयोजनात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन सावनेर तालुका शाखाचे अध्यक्ष प्रशांत घुगल, उपाध्यक्ष भावना निहारे, सचिव पुरुषोत्तम बलकी, सहसचिव मंदार राऊत, कोषाध्यक्ष नानाभाऊ कुडे, संघटक नरेश मठ्ठामी, सल्लागार जितेंद्र डवरे, प्रशांत काठवटे, रंजना बागायतकर, महिला संघटक श्रीमती प्रेमलता तपासे, श्रीमती शिल्पा खोपे, संघटक शामराव डांबरे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख श्री स्वप्नील गायकवाड, संपर्क प्रमुख श्री अंकित डांगे यांनी केले। यानंतर सदर कार्यक्रमाला मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले। वंदनीय तुकडोजी महाराज गाडगेबाबा यांना अभिवादन करून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा सावनेरच्या वतीने आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ला ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, मान्य गट विकास अधिकारी यांचा निरोप समारंभ तसेच पंचायत समिती सावनेर येथे नवीनच आलेले त्यांचे स्वागत समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला लाभलेले माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती सावनेर मनोजी हिरुळकर साहेब, मान्य श्राव ज्योती जादगडे मॅडम, सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती सावनेर, प्रमुख अतिथी म्हणून मान्य श्री गरुड साहेब, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी, त्यानंतर गुंजरकर साहेब गट विकास अधिकारी काटोल पंचायत समिती काटोल, याचबरोबर सर आमचे आलेले आहेत संस्थान। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरुळकर सर, गरुड सर, गुंजरकर सर, त्याचप्रमाणे जादगडे मॅडम, माझे सहकारी खोपेजी, सोबत जोशी साहेब व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत अधिकारी, त्याचप्रमाणे भगिनी, सर्वांना आजच्या या कार्यक्रमात आपण इथे हजर झालो आणि आपला उत्साह आपणच वाढवून राहिलो, त्याबद्दल सर्वांचे मी मनोमनी त्यांचं स्वागत करतो। इथे मी 2009 मध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायत भानेगाव ही ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यावेळेस नव्यानं निर्माण झाली होती। मी इथं 2009च्या जून महिन्यात आलो आणि तेव्हापासून 2018 पर्यंत एकाच ग्रामपंचायतमध्ये असताना त्या क्षेत्रातल्या 2 ते 4 ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळून काम व्यवस्थित होत राहिलं आणि जवळजवळ 10 वर्ष कंटिन्यू मी या क्षेत्रात राहिलो। इथूनच मग मी रामटेकला गेलो आणि पुन्हा इथंच आलो। काही चांगले कामं झाले की मग पुन्हा बोलवले जाते। 2दा मला या माझ्या त्या ग्रामपंचायतचं मी स्मार्ट विलेजचं बक्षीसही मिळवून घेतलं आणि एक काम करण्याची उर्मी जर असली तर आपण कुठलंही बक्षीस घेऊ शकतो। तयार करून आपल्या न्याय हक्काची मागणी करण्याकरता संघटना युनियन तयार करण्याचे अधिकार देणारा महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी लुटकर साहेब,
माजी गटविकास अधिकारी साहेब, कोपे साहेब, गुंजरकर साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी जातगडे मॅडम, उमाटे साहेब, टेंबेकर साहेब, गायकवाड साहेब, या नागपूर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय माझे मित्र लक्ष्य साहेब, जोशी साहेब, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. मित्रांनो, आपल्या ज्या अनेक पिढ्या होत्या त्या पिढ्यांमध्ये कुठल्याही शिक्षणाअभावी आपण वंचित असल्यामुळे कुठलेही अधिकार आपल्याकडे नव्हते आणि म्हणून या देशामध्ये महात्मा फुलेंनी क्रांती केली आणि त्यांनी आपल्याला शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे आणि शिक्षण घेतल्याशिवाय या देशातल्या समाजाचा विकास होणार नाही, नागरिकांचा विकास होणार नाही आणि म्हणून या भारताच्या संविधानामध्ये शिक्षणाचा अधिकाराची तरतूद करून पुन्हा आम्हा सर्वांना शिक्षण मिळालं आणि शिक्षण मिळाल्यामुळे आपण एका चांगल्या पदावरती काम करत आहोत आणि म्हणून मी विनंती करतो की सर्वांनी विज्ञाननिष्ठ आणि संविधाननिष्ठ झालं पाहिजे. या ठिकाणी एवढं बोलतो, थांबतो. जय संविधान. सर्वांना नमस्कार. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वराज्ञमूर्ती संत गांधीबाबा, भारतीय घटनेचे शिक्षक डॉक्टर भीमराव आंबेडकर, सर्व थोर समाजसुधारक यांच्या विचारांना प्रथम आम्ही अभिवादन करतो. ग्रामपंचायत अधिकारी तालुका सावनेर संघटनेच्या वतीने जो आज कार्यक्रम आयोजित केला, खरं तर अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, उशीर झालेला आहे निश्चितच. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय मनोज कुमार येऊरकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावनेर, ज्योतिताई आमगाडे मॅडम, सहाय्यक गटविकास समिती पंचायत समिती सावनेर, माझे सहकारी मित्र गोंधळकर साहेब, गटविकास अधिकारी काटोल, म्हणजे पण उपस्थित माझे मित्र दिनेजी कोपे, विस्तार अधिकारी उमरेड, उमाटे साहेब, बलबीर साहेब, टेंबेकरजी, गायकवाड, जोशी साहेब, इचे साहेब, उपस्थित सर्व ग्रामपंचायत अधिकारी, कार्यालय, सर्व कर्मचारी, महेशजीराव, बाबेजी, बरेचसे इथं आज उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आहेत. हा कार्यक्रम उशिरा जरी झाला पण या संघटनेचे तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भोगाल यांची सर्व टीम त्याचा प्रथम मी अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या सलग 3-4 वर्षापासून घरी बदलून गेले, सेवामुक्त झाले, त्यांची आठवण करून करून त्यांना सर्वांना आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो. मी 2025ला पवनी पंचायत समिती दिला भंडारा येथून गटविकास अधिकाऱ्यांनी सेवामुक्त झालेला आहे. मी पंचायत समिती सावनेर येथून काटोल येथे बदली झाल्यानंतर मग काटोलवरून पुन्हा पवनी भंडारा. आता गुगल साहेबांचा मला फोन आला आणि व्हॉट्सअपवरती पत्रिका पण आली, साहेब ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला आपल्याला यायचा आहे. म्हटलं आता मला 4-5 वर्ष झाले सावनेर सोडून, तरी पण तुम्हाला यायचं आहे. त्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्व सहकार्यांची भेट व्हावी हा एक उद्देश होता. शेवटी सेवेमध्ये लागल्यानंतर तुम्हाला सेवामुक्त प्रत्येकाला करत असतात. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचारी किंवा कार्यक्रम आयोजित केला. खरोखर सावनेरमध्ये असताना कोरोनाचा कार्यकाळ असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक, विधानसभेच्या निवडणुका असेल, या कार्यक्रमावर काम केलं आहे. पंचायत राज कमिटी सुद्धा माझ्या कार्यक्रमामध्ये आली होती. सावनेरमध्ये असताना सर्व ग्रामपंचायत अधिकारी आता सर्वांचे नाव घेणार नाही, सर्वांनी आता उत्स्फूर्त चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये काही अडचणी होत्या, त्या आपण सर्व समस्यांना काढण्याचा प्रयत्न केला. आपली ग्रामपंचायतीची मिटिंग असेल सावनेर, आपण माझ्या कार्यक्रमामध्ये कुठल्या आपण मागे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला संघ वेळ आलेली नाही आणि सर्व आपल्या सर्व सहकार्याकडे झालेला आहे. काम करत असताना गटविकास अधिकाऱ्यांवर काम करत असताना त्यांच्यावरती वरिष्ठांच्या राजकीय काही आपल्याला सूचना असतात, गावामध्ये बरेचसे पक्ष असतात, त्या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो आणि गटविकास अधिकारी काम करताना खूप मोठी कसरत राहते.
कधी कधी एखादा कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी दुखायला पण जाते, पण त्या खुर्चीवर काम करत असताना आपण ग्रामपंचायतला काम करत असताना सुद्धा तीच आपल्याला त्याच लेवलला आपल्याला ग्रामपंचायत लेवलला जबाबदारी असते, तीच तालुक्यात एक जबाबदारी भूमिका बघायला असते. तर मी सर्वांना पुढील आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देते की ते सेवामुक्त झाले, त्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीने जावं आणि जे एकूण राष्ट्रपती झाले त्यांचा सेवाकाल चांगला निघो आणि त्यांना चांगला आयुष्य राहावं असं मी या ठिकाणी माझ्या शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो. मला इथं आवडलं बोलावलं, माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व कार्यालय कर्मचाऱ्यांचे मी अवश्य आभार मानतो आणि माझे शब्द करतो. गुंजरकर साहेब, दादगरे मॅडम, कोके साहेब, बलवीर साहेब, उमाटे साहेब, सेवानिवृत्त झालेले टेंबेकरजी, प्रमोशन झालेले आमचे गायकवाड साहेब, सुनीलजी जोशी साहेब, पीचे साहेब, सोमवरजी, बोकेजी आणि बाकी सगळे ज्यांचं प्रमोशन झालं बदलून गेले असे सगळे आणि जे आमच्यासोबत आहेत ते सगळ्यांचं मी त्या स्वागत करतो. आपली नोकरी फार कठीण आहे. एक ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, व्हिडिओ म्हटलं की थोडंसं वेळ मिळतो काही न करायचं, पण मला तो पण वेळ मिळाला नाही. आमच्या दोन्ही साहेबांना पण तो वेळ मिळाला नाही. थोडा सध्या दादगरे मॅडमकडे तो वेळ आहे. कामं सगळ्यांनाच असतात, भरपूर कामं आहेत, फक्त लोकांची बोल बोला. आलेलं पाणी पाजा, जमलं तर अर्धा कप चहा पाजा, त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि जेवढं जमते त्याच्या पद्धतीने करा. जास्त डोकं लावू नका. आम्ही तर व्हिडिओचा फुल फॉर्म बदलू टाका, BDO बिनडोक ऑफिसर. डोकं घरी ठेवायचं, इथं पदाधिकारी म्हणतील कसं करायचं. डोकं लावायचं, मग डोकं तेव्हा लावायचं की आपल्या टीम करून काम करून घेताना आपण कुठेही मागे नसतो त्यावेळेस डोकं लावायचं. पण पदाधिकाऱ्यांसोबत डोकं लावण्यात काय अर्थ नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप अडचण येतात आणि काम करताना कामाची मजा घेत आहे. आम्ही मजा घेतो, दिवसभर येणाऱ्या जणांशी बोलतो, कोणीच नाही आले तर ऑफिसचे लोक घेऊन बसतो. दौऱ्याची परेशान होते, कुठले व्हिडिओ शंभरले बोलत दिवसभर गोष्टीच सांगतात. पण त्या दौऱ्यामुळे एक मोठं काम झालं. वल्लीची ग्रामसभा घेतली, जवळपास 9,400 मतदार होते. त्यापैकी आले कमी, एवढा मोठा पेंडल आणि प्रोग्राम, खूप सारे एलिगेशन्स लागले, पण सगळा प्रोग्राम व्यवस्थित झाला. सरपंच घरी बसला, त्याची पण ग्रामपंचायत बदलून गेली. नांदापूरचा पण 10 विषय होता, तुझे पस्तेदार गेले. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तुम्ही आता हे माझी 11वी पंचायत समिती आहे, मी हिच्यापेक्षा वायात पंचायत समित्या बघितल्या. मुवाडी, तुमसर, किरोडा अजून भयंकर काम. म्हणजे कुठला अधिकारी कुठला पदाधिकारी येऊन व्हिडिओच्या टेबलवर भुकी मारून काच पडेल काय करायचं. त्यामुळे मला इतकं असं काही वाटलं खूप बोललं. इथे कोळसा होता ते 2-4 गावं असतात, केळवड, जयगाव, रंगारी, वल्ली. शिवसरांनी प्रश्न विचारला एका मीटिंगला की वल्ली किधर आहे, सावले. ये पिपळा टाकवले किधर आहे, सावले. ये केळवड किधर आहे, सावले. त्यात पण नाव अजून घेत सगळे बह्या गावात बियाच करायला. म्हणलं हो, मी आनंद घेतो. मोठा होतो त्रास. आता सोमकोरची बदली केली, त्याला द्यायचं नाही. आमचे कधी पदाधिकारी तिकडे गेले, आता देऊन टाका. तर अशाने त्रास होतो. त्याच्याने माझ्यावर पण गदा आली. सोमकुवरची बदली पालकमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतरही केली नाही, म्हणून ह्या हिंदुकर नावाच्या व्हिडिओ हा करप्ट माणूस आहे, याला तिकडे पाठवा. नंदुरबार झाली तिथे आहे. मी तर बघून पण आलो कोणता तालुका आहे काय. कारण मोठा तालुका होता, 184 ग्रामपंचायत होत्या. तिथे गेल्यानंतर कळलं मंत्रालयात की नाही, तुम्हाला नंदुरबारला नाही, जवळच देणार आहे अमरावतीमध्ये. धारणी तालुका चालते, धारणी पण चालते. थोडंसं अंतर जास्त आहे. धारणीसारखा आम्ही
आता ज्यांनी काम केलं त्यांना माहिती आहे. असे बरेच प्रसंग येणार आहेत नोकरी, पण आपल्या हातून जेवढे पुण्याचे कामं गावात होतात तेव्हा तेवढे कामं कोणाच्या हाताने होत नाही. आणि त्याच्यासाठी आपली ईश्वराने त्या पदावर निवड केली आहे, एवढं मान्य करा. आणि आपण जे दिवसभर कामं करतो, मग वसुलीचे असेल, तक्रारीचे असेल, जन्म झाल्यापासून मशान घाटापर्यंत जेवढे काम आहेत सगळे कोण करतो? ग्रामपंचायत ग्रामसेवकच करतो. आणि त्याच्या कामावर मग एक एक वेळेला आम्ही लोक आहोत, आम्ही जास्त इंटरव्ह्यू करत नाही, कारण आम्हाला माहिती आहे त्या गावात काय होत आहे, कसं होत आहे, तो कसं हँडल करतो. आता हे सगळं लहानपणापासून घरी शिकलो. वडील होते ग्रामविकास अधिकारी, ग्रामसभा, ग्रामपंचायत सभा, तुमचे नमुने नमुने सगळे येताना आम्ही सोबत आणलं वाटलं शेतात. त्या सगळ्या गोष्टी शिकता शिकता मजा आली, त्याच्यातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मग ऑफिस प्रशासन असेल, ऑफिस डेकोरेशन असेल, पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम असेल, आणि सावनेरात कार्यक्रम म्हटल्याने दर महिन्याला 15,000 खर्च, 500 खुर्च्या बोलवा, साऊंड सर्व्हिस लावा, ते जिलेबी कढी न दहीभात अनुभात कमा, दर महिन्याचा खर्च. आणि दर शुक्रवारचा खर्च 100 भाकरी आणि बेसन तुमचा भाग. त्या बऱ्याचशा गोष्टी मध्ये सगळीकडे चालतात आणि सगळेजण मला कॉन्ट्रीब्यूट करतात. दिवाळी असो, अधिवेशन असो, कुठला कार्यक्रम असो, सगळेजण एकत्र आपण एका कुटुंबासारखे सगळे मिळून काम करतो. तेव्हा अडचणी येत नाही. शिव आले असतील, शिवंचा दौरा असेल, पिढीचा असेल, संस्कृतचा असेल, या सगळ्या गोष्टी करता करता आपण बरीचशी बक्षीस पण घेतले. म्हणजे क्रीडामध्ये बक्षीस घेतले, शाळामध्ये घेतले, पंचायत समितीला यशवंत पंचायत समितीत बक्षीस घेतलं. म्हणजे आपली सावनेर पंचायत समिती एवढी इमारत विदर्भात दुसरी चांगली नाही. मी खाली म्हणून सांगतो, एवढी सुंदर, नीट अँड क्लीन, एवढी मोठी इमारत नाही. आणि हे सगळं आपण करताना सगळ्यांकडून कॉन्ट्रीब्यूट करून सगळ्यांचे विचार घेऊन आपण करतोय. आणि ह्यासाठी सगळ्यांनी मला फार मदत केली. 2.25 वर्ष झाली मला. यावर्षी मे जूनमध्ये बदली होईल. आता कोण पदाधिकारी घेऊन जातो माहित नाही, कोणतरी नेणार नाही, मग कंप्लेंट बेसिसवर आहे नंदुरबार, आम्ही रेडी आहोत. तर इथे रिटायर झालेले आमचे डांबोरेजी आहे, गोळसीजी आहे, शेंपेकरजी आहेत, ज्यांना मुली आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तंदुरुस्त खातील, जास्त टेन्शन घेतली नाही. शेंपेकर साहेबांना जास्त टेन्शन घेऊन टाकतात. जास्त टेन्शन घेऊ नका. आपण जन्माला स्वतः एकटे चालू, एकटेच जाणार, जास्त लोकांचा विचार करू नका. मग ते पोरगा असो, मुलगी असो, बायको असो. आणि ज्यांचं जे बदलून गेले त्यांचे पण चांगले कामं सुरू आहेत. खोपेजी बदलून गेले. आमचे गरुड साहेब रिटायर झाले. आता आजकाल काय सुरू आहे, काय ना लग्न कार्यक्रम वगैरे करतो, एन्जॉय. माणसाला आनंद घेता आला पाहिजे. नोकरीच केली पाहिजे किंवा रिटायरमेंट बिझनेस केला पाहिजे. माणूस तंदुरुस्त पाहिजे. विचारलं मी किती भेटते पेन्शन, कधी चौकशी केली बघितलं, भरपूर आहे. तेवढ्या ह्याच्यात आरामात सगळं होतं. दोघं जणांना फुल एन्जॉय करायचा. जेवढे दिवस नोकरी केली तेवढे दिवस पेन्शन घ्यायचा. जे पेन्शन घेणार आहेत त्यांना, ज्यांना मिळणार नाही तर जे बदलून गेले होतो. आमच्याकडून वेळ झाला, मी बरेचदा बोलतो संघटनेला की एवढे लोक गेले, सेटअप वगैरे तर घ्या. सावनेरात तुम्हाला वेळ मिळत नाही, एवढे काम आहे. 2 इलेक्शन होऊन गेले. माझा पण एका देवळी पंचायत समितीत मी पुईला आलो होतो. माझा सेटअप 3.5 वर्षानंतर झाला, कारण कोरोनाचा पिरियड होता. काहीतरी अडचणी येतात, टेक्निकल अडचणी असतात, काही कामं असतात. त्या एवढं सगळं होणी आम्ही स्टँडअपचा प्रोग्राम मध्येच केला. एवढे सगळे वेस्ट सगळेजण आलात. ते आमचे ठाकरेजी आले अमरावतीवरून. अमरावतीत ना आम्ही जेव्हा वारंवार बोलालो दुसऱ्या कामासाठी तेव्हा नाही आले, पण या कार्यक्रमाला आवडतो. असं कसं आहे, गेट टुगेदर झालं, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, सगळे चेहरे आपल्याला अजून 2-4 लोक नाही आले. एक आठवड सांगितले हे नाही आले, ते नाही आले. त्याला असो, या बदल्या होणार, प्रमोशन होणार, रिटायर होणार, पण आपल्याला आयुष्य आनंदाने काढायचं आहे. दोषीजी झोपू नका, मी बंद करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो.
आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत समारंभ आपल्या जिथं पवित्र स्थान आहे अशा ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व उपस्थित आपण झालो आणि म्हटलं आहे अकेला आया अकेला जायगा. आपल्याला आपण आलो फक्त एकटंच आणि एकट्यालाच जाणार आहे म्हणून आपण आनंदात जगायचं, आनंदात मरायचं. मित्रो, अशा आपण ह्या पवित्र स्थानी या कार्यक्रमात आला आणि हे जे निमित्त आहे येण्याचं हे आपलं स्वागत याचं होते की जे काम लोक चांगले करतात आणि त्या कामाकरिता एक खुर्चीचा मान देऊन हे सेवानिवृत्त होतात. अशासाठी मी एक शेअर म्हणतो आणि समोरचा हा स्वागताचा कार्यक्रम आपण समारोपीय कार्यक्रम घेतो. दरकत को काटकर मत हुआ कि बारिश कर, किस तरह बरसना है बदलिया खुद समझती है. इल्म का तकाजा उनके जिंदगी का मकसद है. वक्त के तकाजों को लड़कियां खुद समझती है. प्यार के जुबान का गुफ्तगू कर इस्तेमाल नारियां कहाँ सारी बोलियां समझती है. इसमें बैठने की भूल मत कर नादिर, कौन इसके लायक है खुर्चियां खुद समझती है. एवढं मोठं आयुष्य आपण नोकरी देतो आणि नोकरी संपेपर्यंत, सेवानिवृत्त होईपर्यंत हे खुर्ची आपल्याला सांभाळून ठेवते. यासाठी नशीब लागते आणि हे नशीब आपल्या योगाने मिळालेलं आहे आणि या नशिबाच्या कर्तव्याचा, तुमच्या कर्तृत्वाचा हा सत्कार आमचे मट्टावीर साहेब आणि गोगर साहेब यांनी फार धडपड करून आजचा हा कार्यक्रम आपला यशस्वी करून दाखवण्याचं त्यांचं कर्म म्हणावं, कार्य म्हणावं, या सर्व याला जोड यांनी दिली. कारण आपले कर्मचारी फार मोठे कसे आहे, आळशी आहे, कधी कधी निरुत्साही आहे आणि त्यांच्या हा कार्यक्रम पार पडत नाही. 3.5 वर्षाचा कार्यकाळ लागला. अशा आजच्या आनंदीयमय अशा कार्यक्रमात आपण आलात. माननीय गरुड साहेब यांच्या छायाखालचा आम्ही वाढलो, त्यांचं मी आल्याबद्दल आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे हिरुडकर साहेबांचे उत्साह फार आनंदी असं त्यांचं हे प्रत्येक मिटिंगला प्रबोधन असतं आणि प्रत्येकाला उत्साह ऊर्जा आणि प्रेरणा कशी मिळेल असं त्यांचं हे प्रत्येक मिटिंगला फार मोठं उत्साहदायक वातावरण तयार असतं. त्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे उमाटे साहेब, धनवीर साहेब, जोशी साहेब, आमचे गायकवाड साहेब आणि भोसले साहेब, श्यामदानजी खवसे साहेब, सर्व आपण इथं आलात. यांचं मी स्वागत, जाणाऱ्याचं ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं स्वागत आणि येणाऱ्याचं स्वागत मी या आभार सगळ्याचं व्यक्त करतो. आणि आजचा जेवणाचा कार्यक्रम आमच्या या तालुका 136 कडून घेतलेला आहे. सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यावा आणि मी माझ्या 2 शब्दाला आभारी समारोप देतो आणि आजचा कार्यक्रम समाप्त झाला. जय महाराष्ट्र, जय भारत. ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें.